छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघंही इसिसमध्ये सक्रिय असल्याची माहिती कळते। दोघे भाऊ हे इसिसमध्ये सक्रिय असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। गुप्तचर विभागाला या संदर्भातली माहिती मिळाली आहे, तर इसिस सोबत संपर्कांचे आता पुरावे देखील समोर आले आहेत। मोहम्मद जोहेब आणि शोहेब हे दोघे भाऊ अफगाणिस्तानच्या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याची माहिती कळते। छत्रपती संभाजीनगरमधील दोन भाऊ दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय असल्याची एनआयए कडून माहिती कळते, तर मोहम्मद जोहेब खान आणि शोहेब हे दोघे भाऊ अफगाणिस्तानाच्या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याची माहिती आहे। गेल्या 10 महिन्यांपासून इसिसच्या संपर्कात असलेल्या 33 पेक्षा अधिक तरुण एनआयएच्या ताब्यात आहेत, तर जोहेबनं आता बयात म्हणजेच शपथ घेतल्याचा व्हिडिओ यंत्रणांच्या हाती लागला आणि त्यानंतरच आता ही अटक करण्यात आली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सचिन, नेमकी काय माहिती मिळतेय? 2 जण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती कळतेय। छत्रपती संभाजीनगरातील हे दोघं भाऊ आहेत आणि हे दोघंही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचं पाहायला मिळालंय। म्हणजे एनआयएच्या तपासामध्ये हे समोर आलेलं आहे। एनआयएनं गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाळत ठेवली होती आणि एक जो भाऊ आहे हा भाऊ आधी त्या दहशतवादी संघटनांमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। बऱ्याच वेळा त्यांचा संपर्क असेल किंवा त्यांच्या सोबत होणाऱ्या जे काही ट्रेनिंग असतील यामध्ये सहभागी असल्याचा जेव्हा संशय आलेला होता, त्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी ही समोर आली किंवा माहिती ही समोर आली की त्याचा दुसरा भाऊ जो आहे हा सुद्धा इसिसच्या संपर्कात आहे। यांनी काही ज्या शपथा असतात त्या शपथा देखील घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत 33 जणांची जी काही चौकशी करण्यात आलेली आहे। 33 जण हे मागील 10 महिन्यांपासून इसिसच्या संपर्कात होते आणि त्यानंतर त्यांची पूर्ण तपास आणि सखोल चौकशी करण्यात आल्याच्या नंतर हे दोघे भाऊ देखील संपर्कात असल्याचं समोर आलंय आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। मात्र भारतामध्ये राहत असताना भारताची काही महत्वाची माहिती असेल किंवा भारतामध्ये ज्या काही दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न जो आहे तो काही जणांच्या माध्यमातून केला जातो, मात्र हा संपूर्ण कट जो आहे तो एनआयएनं समोर आणल्याच्या नंतर दहशतवादी संघटनांशी हे तरुण जोडले गेल्याचं समोर आलंय। पुढील तपास सुरू आहे आणि 5 तारखेपर्यंत कोठडी देखील जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। मात्र भारतामध्ये अशा हालचाली होत असतील तर त्यावर कारवाई होणार आहे। निश्चितच आता पुढे नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली जाते याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।